आता संतुलन झालंय हरिओम टीमचा. शेवटचा चेंडू घेऊन येत असताना गोलंदाजी मार्ग करते गोलंदाज हरीश आणि त्याच्या विरोधात अनिकेत पहिलाच बॉल फेस करतोय. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती सिंगल एक धाव. पंचांचा इशारा षटक संपलंय. धावा धावपल करते लागले जाते त्या म्हणजे 6 एक गडी बाद 6. न्यू बॉलर अमित. आता नाही होणार बंद केला की वाईट होत. बघूयात अमित पहिला बॉल गतीवरती स्वार होता. चांगलं क्षेत्ररक्षण कवच्या दिशेमध्ये अक्षय. आता पवन स्ट्रायकिंग एंडला आलाय या टीमचा कॅप्टन. चेंडू चांगला चेंडू साईच्या हातामध्ये जाऊन चेंडू आदळतोय. स्टॉप होतोय. एक धावफलकावरती ऍड केली जाते. अजून देखील एखादा चौकार कोणाच्या बॅट मधून आलेला नाही. ओ या वेळेला चांगला बॉल. पंच दर्शवत आहेत व्हाईट बॉल आहे. व्हाईट +1 2 धावा या एक्स्ट्राच्या जोडल्या जातील आणि अशा प्रकारच्या धावा हव्या आहेत साई स्पोर्ट्स टीम साठी. बघा आता पुढील बॉल कशा प्रकारे हातोल अमित अनिकेत. स्पीडर गोलंदाज आहे. फास्ट गोलंदाजी करतो. फास्टर मारे करतोय. फुल टॉस बॉल पुन्हा एकदा डिक्लेअर मध्ये एज लागले. अमित धावा झालेत 11. सम्राट दादा आहे तोपर्यंत मला सारखं विचारणार रन किती झाले रन किती झाले. अमित एमपीएल मधील सर्वात महागडा खेळाडू स्ट्रायकिंग एंडला. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. बॅक टू बॅक या एक्स्ट्राच्या धावा जोडल्या जात आहेत. अमित वरती प्रेशर क्रिएट केले जात आहे. आता कान मंत्र देण्यासाठी स्वतः सम्राट दादा जात आहेत. सेमीफायनल एक आहे. नक्कीच मॅच तर हाय व्होल्टेज होताना बघायला मिळेल कारण दोन्ही टीमला माहिती आहे जिंकल तर डायरेक्ट फायनल खेळण्यासाठी जाईल. फायनल मध्ये प्रवेश पाहिजे असेल ना विदाउट तिकीट तर ही मॅच जिंकणं खूप गरजेचं आहे आणि प्रत्येक जण आपल्या जीवाचं रान करून खेळेल. काय होईल काय बिघडेल 8 चेंडू खूप विशेष आहेत या मॅच मधील. अमित अनिकेत जर्सी नंबर 1 त्याच्या विरोधात अमित. एकीकडे मोठ्या खेळाडू तर एकीकडे छोटा खेळाडू गोलंदाजी करत असताना चांगले क्षेत्ररक्षण. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. चेंडूला स्टॉप केलंय. आता पवन सगळी जिम्मेदारी आता पवन वरती राहिले. फुल टॉस बॉल आणि आता आलाय पहिला चौकार आलाय या सेमीफायनल 1 मधील पहिला चौकार. साई कडून चुकी झाली आणि चुकीला नसेल माफी. चेंडू जाईल चौकारासाठी. किती रन झाले 17 रन झालेत. लास्ट बॉल किती झाले 5 बॉल झाले. लास्टचा बॉल आहे पवन स्ट्रायकिंग एंडला. चौकाराला अजून एक बॅक टू बॅक येईल का आपल्या टीम साठी. ओ या वेळेला खूप व्हाईट बॉल व्हाईट बॉल व्हाईट बॉल. यष्ट्यांच्या मागून MS धोनीची आठवण करतोय सम्राट दादा. प्रत्येक बॉल कुठे हातवायचा दर्शवतोय. यावेळेला सन्मान दिलाय आणि नक्की स्ट्राईक स्वतःपाशी ठेवेल. 2 ओव्हर नंतर धावा बघितल्या ना 19 आकड्यावरती जाऊन पोहोचतायत. म्हणजे चांगली धावसंख्या आहे. एकोणीस धावा 2 षटकानंतर. बघा साई न्यू गोलंदाज वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरं षटक घेऊन येत असताना हरिओम टीमचा अष्टपैलू खेळाडू ओव्हर द विकेट राईट हँडने मारा घडेल त्याच्या विरोधामध्ये खेळणार. पुढे देखील साई स्पोर्ट्स या टीमचा कॅप्टन आणि नक्कीच ओमीची विकेट गेल्यानंतर त्याला लीड करायचं आहे. त्याला शेवटच्या बॉल पर्यंत मैदानात थांबायचं आहे आणि नक्कीच शेवटच्या बॉल पर्यंत थांबला ना तर धावांची आतिषबाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला नक्कीच मिळेल. बघूया तिसरा बॉल घेत असताना यावेळेला यॉर्कर चेंडू. बघा विकेट थोडासा चेंडू चांगली गुरानी 1 रन. चांगले क्षेत्ररक्षण अमितच्या माध्यमातून बघायला मिळते. आता अनिकेत स्ट्रायकिंग अनिकेतची बॅट बोलावी लागेल. त्याला चौकार खेचावे लागतील. हे फुलटास बॉल आहे हातामध्ये डायरेक्ट मारलाय. क्षेत्ररक्षक होता तिथेच उभा राहिलाय. पुन्हा एकदा पवन स्ट्राईकवर सिंगलने चाललेला धावपला पुढे सरसवताना चांगली गोलंदाजी साई अचूक टप्प्यांवरती मारा करतोय आपल्या टीम साठी. सेमीफायनल 1 ची मॅच साई स्पोर्ट्स वर्सेस हरिओम वॉरियर्स टीम. या वेळेला स्टेप आउट केलं होतं पण थांबवलंय. आता डोकं शांत ठेवून फलंदाजी करावी लागेल. पवनला फसवतोय साई आपल्या गोलंदाजी मार्ग करते. या वेळेला फुलटॉस बॉल आणि नक्कीच त्याला सन्मान दिलाय. पंच काय दर्शक फेअर डिलिव्हरी असेल. स्कोर झाला
22 चांगली गोलंदाजी आतापर्यंत. ओ या वेळेला उचलला फेकून दिलाय. ही विकेट आहे. आज षटकार नाही इथं विकेट आहे. पंच थोडस सरकायचंय. प्रणव दादा जरा साईडला सर युट्यूब मध्ये तुम्ही दिसताय. पंच प्रणव शेजवळ. ओहो आता छोटा लाडू मैदानात. प्रथमेश जर्सी नंबर 08 आता स्ट्रॅटर्जी बनवले. आता लाडूला झाडू शॉट मारावा लागेल कारण चेंडू अलॉंग द कॉर्पेट चौकारासाठी ट्रॅव्हल करावे लागतील. पाणी तयार ठेवायचंय सांभाळत असताना. ओ काय शॉट केला हलक्या हाताने. एक धाव देऊन जाणार चेंडू. पवनला त्याचं एकच काम आहे तू पवनला चेंडू द्यायचेच खेळायला आणि ते चांगलं काम त्याच्या माध्यमातून केलं जात आहे. ओ यावेळेला सन्मान दिला या चेंडूला आणि नक्कीच एका धावेने धावफलक पुढे सरसवतोय. किती बॉल झाले. षटक संपले. धावफलकावरती 24 इन स्कोर बोर्ड. धावा लागले. धावफलकावरती 24-3 षटक झाले. शेवटचं षटक विशेष आहे. बघूयात शेवटचं षटक हाणामारीचं षटक. कॅप्टन्सी पारी खेळत असताना प्रणव स्ट्रायकिंग एंडला आपल्याला बघायला मिळतोय. दमलाय घाम येतोय अंगातून पण आता घाम काढावा लागेल पुढच्या गोलंदाजाचा कारण धावा जर बघितल्या ना थोडासा स्कोरबोर्ड पाठीमागे चाललाय. 24 धावा धावफलकावरती लागल्यात. अजून देखील 6 चेंडू विशेष आहेत. टीम मीटिंग साठी वेळ घेऊ नका. टीम सम्राट टीम आपल्या टीमला सांगायचंय हरिओम टीम वेळ घेऊ नका. पवनला 6 चेंडू मिळणार आहेत. 6 चेंडू मध्ये किती धावा करेल हे देखील पाहण्याजोगं होईल. 6 चेंडू शेवटचं षटक हाणामारीचं षटक प्रेशर सिच्युएशन सेमीफायनल 1 ची मॅच. कोणाकडे हातामध्ये चेंडू प्रत्येकच्या हातामध्ये चेंडू दिसतोय. ओव्हर द विकेट राईट हँडने मारा करेल. पुढे फलंदाज पवन. पुढच्या टीमचा कॅप्टन साई स्पोर्ट्स या टीमचा पवन ज्याच्या बॅट मधून नक्कीच प्रहार करावे लागतील. कशासाठी शेवटच्या षटकापर्यंत थांबला होता ते दाखवावं लागेल. आपल्या संघ मालक बंटी चव्हाण यांचं देखील लक्ष या मॅच कडे नक्कीच लागलेलं दिसेल. ओ या वेळेला दाखवलंय पहिला बॉल हाताला ब्रश झाला आणि त्याच्या हातातून ब्रश होऊन साई चेंडू निघून गेला पण साई देखील बघत बसला आणि चेंडू चौकारासाठी निघून गेला. याच प्रकारचे चौकार अजून 28 झालाय. साई पवनच्या बॅट मधून येणं खूप गरजेचं आहे. यावेळेला पुढे जोर मारण्याचा प्रयत्न यशस्वी ठरलाय. एक धाव कंप्लीट केले. धावफलकावरती लागला त्या म्हणजे 29. 2 चेंडू झालेत. अजून देखील 4 चेंडू बाकी आहेत. पवन निघालाय कान मंत्र देण्यासाठी प्रथमेशला. आता तर सर्वांचा लाडका लाडू त्याला देखील चौकार मारण्याची ताकद ठेवावी लागेल. त्याला सांगितलं होते तू देखील चौकार मार आणि तू मारू शकतो नक्कीच. त्याच्यामध्ये ताकद आहे लाडूच्या. दादा खाली बस. ओ चेंडू उचलला. विकेट आहे. बघूयात न्यू बॅटर कोण जाते मैदानात. ओमकार निघालाय. पवनला स्ट्राईकला आणायचं होतं. 3 चेंडू झालेत ना. धावा लागले 29. ओमकार 70. साई प्रेमी. ओमकार 70 साई प्रेमी दिसतोय. बघूयात पुढील बॉल. पहिला बॉल ओमकार साठी घेऊन येत असताना ओ चांगला चेंडू. ओ चुकी आणि काय घडतंय. 2 धावा 3ऱ्या धावेचा कॉल आणि नक्की थांबवले. पवन तुला स्ट्राईक वर येणं गरजेचं होतं. 2 रन काढलेत. 31 झालाय. 2 चेंडू बाकी आहेत या इनिंग मधील. 4 बॉल झाले. 2 चेंडूचा खेळ बाकी. ओमकार स्ट्रायकिंग एंडला. पवन धावत आला. यावेळेला चुकी झाली. आता बघूयात काय होतंय. पवन धावत यायचं होतं. शेवटचा चेंडू आता चौकार खेचावाच लागेल ओमकारला. ओ हो या वेळेला आपण दर्शवत आहेत विकेट आहे.
धावा लागल्या धावपलकावरती 32 31 32 टू विन आहे. अंपायर आता संघ मालकांना आज आलं तर चालेल ना 2 मिनिटासाठी येऊ देणार नाहीच ना पवन दादा काय हो बरं या. एकतीस झालाय 32 टू विन आहे. बॉल नवीन द्यायचा आहे. एकतीस झाला 32 टू विन आहे. क्रिकेट असा खेळ आहे तिथे प्रत्येक गोष्ट शक्य आहे. स्वतःवरती फक्त विश्वास पाहिजे. नक्की थोडस बॅड फील करत असेल साई स्पोर्ट टीम की 32 धावा आहेत डिफेन्स होतील का होतील होणार डिफेन्स तुमच्यावरती तुम्हाला विश्वास हवाय. एकमेकांवरती विश्वास ठेवावा लागेल. गोलंदाजी करत असताना नक्की फटके सजवेल समोरची टीम पण त्याला अडवण्याची ताकद तुमच्या क्षेत्ररक्षकामध्ये पाहिजे आणि एकमेकांवर विश्वास नक्की जोडला ना तर एक 32 धाव्यांचं आव्हान देखील तुम्ही डिफेन्स करू शकता. आणि बघूयात लांब नाहीये 24 चेंडू सांगत जातील. पहिला फायनलिस्ट कोण असेल हे देखील आपल्याला कळेल. बघूयात एकीकडे आपल्याला फलंदाजी पंचांचा येतो ग्रीन सिग्नल. मॅचला करूयात सुरुवात. पहिला बॉल घेऊन येत असताना अनिकेत त्याच्या विरोधामध्ये अजय पुढच्या टीमचा कॅप्टन. पहिला बॉल उचलला फेकून दिला चुकी झाले. पहिला बॉल षटकारासाठी निघून गेलाय. पहिली विकेट मोठी विकेट टीमचा कॅप्टन माघारी जातोय. ही चूक मागात पडणार आहे. अजय गडगे टीमचा कॅप्टन होता हरिओम टीमचा हलक्यात बाद होत आहे. जिथे 31 धावा सिंगल करून पण निघाले असते. आता सम्राट दादाला ते हुशार आहेत. 33 वर्षाचा खेळाडू अजून देखील मैदान गाजवतोय. त्यांना माहिती आहे कशा प्रकारे खेळायचे आहेत. 32 धावाचं आव्हान कशा प्रकारे चेस होतील बघूया. साई आणि सम्राट दादा हे हुशार खेळाडू आहेत. यांना चांगलं माहिती आहे कशा धावा कुठून आणायच्या कुठे चेस करायचा. पण पुढे देखील गोलंदाज त्यांच्या विरोधामध्ये अनिकेत आहे. हा देखील चेंडू चांगला चेंडू स्लॉट मधला चेंडू हलक्या त्याने सन्मान दिलाय. श्री गणेश केलाय आपल्या बॅट मधून एका धावेने. दुसऱ्या बॉल वरती एक धाव. एका पहिल्या बॉल वरती विकेट दुसऱ्या बॉल वरती 1 रन. बघा तिसरा बॉल. ओ यावेळेला पंचांच्या दोन्ही दिशेला समांतर अर्थातच येतो व्हाईट बॉल. पूर्ण मॅच बघितली ना प्रेक्षक वर्ग खूप सारा जोडलाय. चारही बाजूने देखील प्रेक्षक वर्ग उभे राहिलेत आणि हेच तर आहे मावशी प्रीमियर लीगचं योगदान की सर्वांच्या भेटीला येत असताना असे प्रेक्षक वर्ग जोडले जात आहेत. ओ विकेटची संधी पंच काय तर शोधा. यस विकेट. साईला देखील माहिती होतं ही माझी विकेट आहे. मी त्याने पाठीमागे वळून सुद्धा बघितलं नाही. ही विकेट देतोय की अंपायर नाही आणि बाहेर निघालाय. बोललं होतं अजून देखील बोलेन. 32 धावा डिफेन्स करायचे आहेत. माहिती आहे साई स्पोर्ट टीमला आमची गोलंदाजी थोडी वीक आहे पण एकमेकांवरती विश्वास दाखवला ना तर अशा प्रकारच्या नक्की विकेट तुम्हाला मिळतील. आता सगळी जिम्मेदारी सम्राट दादा त्यांना आता वन मॅन शो दाखवावा लागेल. चौकारांची आतिषबाजी त्यांच्या बॅट मधून करावी लागेल. न्यू बॅटर अमित नॉन सेकंडला 4 बॉल झालेत ना 2 बॉल बाकी आहेत आणि धावा 2 झालेत. 3 बॉल झालेत आणि 2 रन झालेत. ओ यावेळेला जोराचा शॉट केला बघा विकेट. चांगली रन धावले. सम्राट दादा चित्त्याच्या गतीने पळालेत. अमित
स्ट्रायकिंग एंडला न्यू बॅटर जर्सी नंबर 33 हार्दिक पांड्याचा फॅन आहे अमित. बघूयात हो या वेळेला चांगला चेंडू नशिबाची साथ भेटली. सम्राटांनी देखील जीव बाहेर काढली होती कारण त्यांना वाटलं कट लागून चेंडू बाहेर गेला असता पण नशीब आतमध्ये थांबलाय. ही सेमीफायनल 1 ची मॅच आहे. ओव्हर झाले धावा धावपलकावरती 5. एका षटकानंतर धावा लागले धावपलकावरती 5. ही सेमीफायनलची मॅच होती पण मॅच मगाशी गरम झाले होते. यशोदा माऊली वर्सेस पल्ल्या फायटर्सचे 5 रन झालेत. बघूयात पवन टीमचा कॅप्टन गोलंदाजी मार्गवरती. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा चेंडू नशीब अडवलाय. ओमकार होता तिथे आता नक्की चेंडू उडला होता हवेमध्ये. चौकारासाठी ट्रॅव्हल झाला असता पण थांबवलाय. नशिबाची साथ आज साई स्पोर्टच्या खेळाडूंकडे. संभाळतात जर्सी नंबर 5. हो बॉलिंग आहे रे बाबा. आतून बाहेरून आवाज येतोय. आता बॅटिंग आहे रे बाबा म्हणावं लागेल. संभाळदादांनी गॅप शोधून काढलाय. चेंडू चौकारासाठी ट्रॅव्हल केलाय. ओव्हरच्या दिशेमध्ये चेंडू पण बाउन्स सीमा रेषेपार चौकारासाठी झालाय आणि हेच तो हुशार आहे संभाळदादा. त्यांना माहिती आहे सिंगल आले मधोमध एखादा चौकार आला तर नक्कीच चेस होताना धावा मिळतील. फक्त त्यांना उभं राहायचं आहे. धावा झाले 10 रन झाले. 2 बॉल 10. बॉल बघितला पाहिजे. आहे बॉल चांगला आहे. पवन गोलंदाजी मार्गवरती. ज्या प्रकारे फलंदाजी करतो त्याच प्रकारे तुला गोलंदाजी करावी लागेल. ओव्हर द विकेट राईट हँडने मारा करतो फलंदाज सम्राटदादासाठी. 2 चेंडू तर चांगले होते. तिसरा चेंडू बघूयात. यावेळेला फास्टर चेंडू टाकला. यावेळेला फास्ट टाकलाय आणि नक्कीच एक धाव गेले. आम्ही अपील करतोय पायाच्या नंबरची पण पंच हुशार आहेत. 6 निशा करतायत पण पेअर डिलिव्हरी सांगतील. पुढील बॉल. ओ यावेळेला यॉर्कर चेंडू. आता काय पंच दर्शवतात विकेट आहे. संभाळदादांची मोठी विकेट माघारी जाताना. लाईनमॅन म्हणून तिथे उभे आहेत विनयदा आणि नक्की दर्शवतील विकेट आहे. मॅच अशी वन साइड झाल्यासारखी वाटते. मॅच गरम नाही. ज्या प्रकारे मॅच झाली मगाशी त्या प्रकारची मॅच होणं खूप गरजेचं आहे. यावेळेला पंच काय दर्शवत आहेत. या स्नो बॉलचा इशारा येतोय. नो बॉल आहे. ओ यावेळेला चांगला शॉट एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये. ओमीला वर सुद्धा भेटलं नाही जागेवर आणण्यासाठी आणि हरीशीच्या बॅट मधून आलेला गॅप मध्ये आज चौकार आणि नक्कीच विजयाचं लक्ष कमी करून येणारा आज चौकार. अशा प्रकारची फलंदाजी हवे. यावेळेला एक तेरी तर एक मेरी. बाबांना जाऊन चेंडू लागलाय गुडघ्याला. पोटाला लागलाय वाटतं. विकेट साठी आहे चेंडू. एक तेरी तो एक मेरी सांगतोय. आता धावा बघितल्या ना. धावा पलकावरती 16 लागलेत. 16 झाले पण आता 16 रन. विकेट झाले 4. 16 रन झाले. 16 2 ओव्हर 16 4 विकेट झालेत. 12 बॉल मध्ये किती हवेत. 12 बॉल 16 ची गरज आहे. 12 बॉल 16 म्हणजे 12ला 16 बनलाय पण 12ला 16 हवाय पण म्हणजे समीकरण बरोबर आहे. फक्त आता झाली एक गोष्ट म्हणजे अरेम टीमची खूप साऱ्या विकेट गेल्यात. आता सगळी युवा खेळाडूंवरती जिम्मेदार आहे प्रत्येक आणि अमित. आता ओमी हुशार आहे. ओमीने देखील खूप सारे मैदान आपल्या गोलंदाजीवरती गाजवून बसलाय. आताच मी त्याच्याबरोबर मोरगीला लीग खेळलो. 6 बॉल 3 रन काढून दिल्या नव्हत्या. तो हाच गोलंदाज ओमी. पहिल्या बॉल वरती एक धाव आणि नक्कीच आता प्रत्येक स्ट्रायकिंग एंडला आपल्याला बघायला मिळत आहे. हो यावेळेला चांगला चेंडू फिरवून टाकलेला चेंडू गरकन टाकलेला चेंडू आणि नक्की दुसऱ्या बॉल वरती देखील एक धाव येत आहे. धाव पलकावरती लागले त्यामध्ये 18.
विकेट राईट हँडने मारा करतो. वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरं षटक घेऊन येणारा गोलंदाज सोहनचे ओमे. पुन्हा एकदा हा चेंडू डिक्लेअर साठी म्हणजे 3 चेंडूचा खेळ झाला. 3 चेंडूवरती 3 धावा येत आहेत. अजून देखील 3 चेंडू ओमेचे खूप महत्वाचे आहेत. आणि निखिल नंतर टॉस गेला जाईल. सेमीची मॅच चालू आहे. पुन्हा एकदा 4 चेंडू झाले. 4 धावा लागले. चांगली गोलंदाजी. टाळ्या वाजवा ओमीसाठी. प्रेशर सिच्युएशन मध्ये चांगली गोलंदाजी करतोय. हा देखील चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. आता समीकरण बघितलं ना, 5 चेंडू झालेत. 5 धावा धावपलकारती. धावा लागलेत 21 झाले. 21 शेवटचा बॉल. ओ चांगला शॉट आणि त्याच्यावरती देखील चित्ताची दाब घेऊन पोहोचला आपल्या रनअप पर्यंत. प्रतीक पंचांचा इशारा. षटक संपतंय. धावा धावपलकारती लागले जातात 22. 6 बॉल 10 ची आवश्यकता. 6 बॉल 10. बघूयात मॅच कोणाकडे जाईल. कोणावरती विश्वास दाखवला जाईल. कोण होईल गोलंदाज. प्रेशर सिच्युएशन सेमी फायनल 1 ची मॅच. जो जिंकेल तो डायरेक्ट फायनल खेळण्यासाठी पोहोचेल. फायनल मध्ये धडक येईल. 6 बॉल 10 ची आवश्यकता. मॅच पूर्ण हाय व्होल्टेज झाले. सेमी फायनल 1 ची मॅच. बघूयात 6 बॉल 10. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाजी करत असताना गोलंदाज सोहम आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे सोहम वरती विश्वास दाखवलाय कर्णधार पवनने. ओव्हर द विकेट राईट हँडने मारा करेल. त्याच्या विरोधामध्ये जर्सी नंबर 45 प्रतीक. तर अमित नॉन स्ट्रायकिंग एंडला. पहिला बॉल वाईट प्लस 1. या एक्स्ट्राच्या धावा मागात पडणार तर नक्कीच पडणार. सेमीफायनल 1 ची मॅच आहे. आता 6 मध्ये 8 बनवायचे आहेत. अचूक टप्पे हाताळावे लागतील. आयुष्यातील सर्वोत्तम क्रिकेट आजपर्यंत खेळलाय ना सोहम, त्यातील 6 चेंडू तुला टाकावे लागतील. ही मॅच जर बघितली ना, हाय व्होल्टेज मॅच आहे. ज्याला माहिती आहे की जिंकेल तो फायनल साठी जाईल. आणि दोघे देखील फलंदाज बघितले हरिओम टीमचे युवा खेळाडू. एकीकडे प्रतीक तर दुसरीकडे अमित. आता सगळी जिम्मेदारी ओम टीमच्या युवा खेळाडूवरती आहे. 6 बॉल 8. पहिला बॉल मिनी हेलिकॉप्टर उडवलंय आणि पहिल्या बॉल वरती तर 1 धाव आली. आता आम्ही स्ट्रायकिंग एंडला गेलाय. 5 मध्ये 7 ची गरज आहे. 5 बॉल 7 ची आवश्यकता. बघूयात काय होईल काय बिघडेल. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज करत असताना सोहम नक्कीच प्रेशर थोडस त्याच्यावरती क्रिएट आहे. या वेळेला चांगला चेंडू अडवला. या वेळेला झाले चुकीला होणार नाही माफी. चेंडू निघून गेलाय चौकारासाठी. या चुका कुठेतरी मागात पडतील. आता बघितलं ना 4 ला 3. आता ओमी थोडं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना बघायला मिळेल. 4 बॉल 3 ची आवश्यकता. 4 ला 3 बरोबर ना कॅल्क्युलेट. 4 बॉल 3 हवेत. बंटी चव्हाण देखील बाहेरून सांगताय कशा प्रकारचे क्षेत्ररक्षण लावायचं. आता मॅच पूर्णच आपले मॅच बनले. 4 बॉल 3. 4 बॉल 3 ची गरज आहे. आतमध्ये कोण येऊ नका. बाहेरून ओरडू नका. 4 बॉल 3. 4 बॉल 3 ची गरज आहे. सोहम गोलंदाजी मार्क वरती. अचूक टप्पे आणि नक्कीच चांगला चेंडू. ज्या वेळेला शिक्षण घेत असतात त्यावेळेला पुस्तकातील धडे आणि क्रिकेटमध्ये अचूक टप्पे हे खूप आयुष्यामध्ये महत्वाचे असतात. आणि त्याच प्रकारे हे टप्पे ना तुम्हाला चांगले टाकावे लागतील. अरे या वेळेला पुन्हा एकदा चेंडू पाठवलाय. हा हुशार आहे प्रतीक. त्याने त्याची कामगिरी चांगली केली. आता किती बॉल किती पाहिजे. 2 बॉल 1 पाहिजे. आता ओमेला डोकं लावावे लागेल. क्षेत्ररक्षकांना सर्व जवळ आणून उभं करावे लागेल. कारण 2 मध्ये 1 पाहिजे. आता डिक्लेअर मध्ये चेंडू जाऊन चालणार नाही. आता बघूयात 2 मध्ये 1. 2 बॉल 1. मॅच कोणाकडे जाते. 2 बॉल 1. 2 बॉल 1 ची आवश्यकता. आता आगीचे गोळे टाकावे लागतील जे प्रत्येकला दिसणार नाहीत. कारण 2 बॉल मध्ये 1 ची गरज आहे. या बारक्या पोराने मॅच घेऊन आलेत. 2 बॉल 1. बघूया काय होतंय. खाली थ्रो पाहिजे नॉन स्ट्रायकिंग एंडला. सम्राट दादा टीमचं कौतुक. पहिली फायनलिस्ट मिळाले. नेक्स्ट मॅचचा टॉस घेऊया. आता सम्राट दादा खुश आहेत. श्रीराम वॉरियर्स आणि साहेबा दोन्ही टीमचे कर्णधार या. श्रीराम वॉरियर्स
टॉस घ्यायचा ना श्रीराम वॉरियर्स वर्सेस साहेबा स्पोर्ट्स या टीमचे दोन्ही कर्णधार टॉस साठी या. श्रीराम वॉरियर्स वर्सेस साहेबा स्पोर्ट्स टीमचे कर्णधार टॉस साठी या. निखिल कोण आहे कॅप्टन या ना टॉस साठी श्रीराम वॉरियर्स टीमचा. निखिलच आहे का सौरभ दादा आहेत. सौरभ दादा आहेत. साहेबा टीमचा योगेश दादा या ना टॉस साठी. कृपया ज्यांनी या स्पर्धेसाठी अमित गाडगे आणि बक्षीस दिलेले आहेत त्यांनी प्रफुल्ल कृपया गाडगे स्टेजच्या जवळ यायचं आहे. हर्षद गाडगे यांच्याकडून 51 रुपये कॅश प्राइज दिला जाईल. द्या ज्या तुमचं. मान्यवरांनी या स्पर्धेला बक्षीस दिलेले आहेत त्यांनी कृपया इथं स्टेजच्या जवळ उपस्थित राहायचं आहे. गावातील जर प्रमुख मान्यवर कोण आले असतील त्यांनी देखील त्यांना एक विनंती आहे की आपण स्टेजच्या इथं उपस्थित राहायचं आहे. बसण्यासाठी इथं स्टेजच्या समोर खुर्च्या लावलेल्या आहेत. त्यांनी कृपया इथं पॉम्पलेट दे कृपया इथं उपस्थित राहायचं आहे. टॉस दादा प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 15,000 रुपये माननीय श्री राजेशजी पवार दीपक साहेब, दादा जिल्हा परिषद तुमच्या हस्ते